नमस्कार विद्यार्थी मित्र हो. BA द्वितीय वर्षाच्या इतिहास विषयासाठी जे आपल्याला पेपर क्रमांक 7 आणि पेपर क्रमांक 8, पेपर 7वा आहे छत्रपती शिवाजी आणि त्यांचा काळ. इसवी सन 1630 ते 1707 या पेपरमध्ये आपल्याला 4 युनिट दिलेली आहेत आणि या 4 घटकांचा अभ्यास आपल्याला येणाऱ्या 4थ्या सेमिस्टरसाठी करायचा आहे. पहिला घटक आहे छत्रपती शिवाजी एक जनकल्याणकारी राजे. याच्यामध्ये उपघटक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची ॲग्रिकल्चरल पॉलिसी, त्यांचं कृषी संबंधीचं धोरण, वॉटर मॅनेजमेंट, जलव्यवस्थापन, एन्व्हायरमेंटल पॉलिसी, त्यांचं पर्यावरणविषयक धोरण आणि सायंटिफिक अप्रोच, त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन. या 4 उपघटकांचा अभ्यास आपल्याला पहिल्या घटकामध्ये करायचा आहे. दुसरा घटक आहे छत्रपती संभाजी. याच्यामध्ये 3 उपघटक आहेत. पहिला आहे छत्रपती संभाजी महाराजांचे आदिलशाही आणि कुतुबशाहीशी संबंध. दुसरा उपघटक आहे छत्रपती संभाजी महाराजांचे मोगलांशी संबंध. तिसरा उपघटक आहे पोर्तुगीज, ब्रिटिश आणि सिद्धी यांच्याबरोबर संभाजी महाराजांचे संबंध. घटक तिसरा आहे मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध. याच्यामध्ये पुन्हा 4 उपघटक आहेत. छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचं महत्त्व. या उपघटकातून आपल्याला तत्कालीन माहिती मिळवायची आहे. युनिट 4 आहे, जे 4था घटक आहे तो आहे मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम. याच्यामध्ये 3 उपघटक आहेत. केंद्रीय प्रशासन, प्रांतीय प्रशासन आणि ग्रामीण किंवा ग्राम प्रशासन. या 4 उपघटकांची माहिती आपल्याला येणाऱ्या सत्रासाठी घ्यायची आहे. च्या अगोदर या 4ही घटकांवर आपल्यासाठी MCQ टाईप्सच्या नोट्स तुम्हाला मी देणार आहे. पेपर क्रमांक 8 जो आहे तो आहे हिस्ट्री ऑफ इंडिया 1757 ते 1856. याच्यामध्ये 4 घटक आहेत आणि या 4ही घटकाच्या MCQ नोट्स तुम्हाला मी PDF फाईल आपल्या या BA सेकंड ऑल स्टुडंटच्या ग्रुपवर पाठवलेली आहे. तर आज आपण या पेपर क्रमांक 7 छत्रपती शिवाजी आणि त्यांचे युग किंवा त्यांचा काळ याच्यामधलं जे 20 तासिकेसाठी आणि जवळजवळ 15 गुणांसाठी जे प्रकरण आहे, घटक तिसरा द मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स, मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध, या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत.
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध घटक तिसरा, याच्यामध्ये आपल्याला छत्रपती राजाराम महाराजांची कामगिरी, महाराणी ताराबाई यांचा कालखंड, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचं योगदान याविषयी माहिती घ्यायची आहे. मराठ्यांचं जे स्वातंत्र्य युद्ध आहे, हा मराठे आणि मोगल यांच्या संबंधामधला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. साधारणपणे 1681 ते 1707 हा जो 25-26 वर्षाचा प्रदीर्घ कालखंड आहे, या कालखंडामध्ये मुघल बादशाह औरंगजेब यानं मराठ्यांचं राज्य जिंकून घेण्यासाठी घालवलेला हा कालखंड आहे. 1681 ही तारीख आणि 1707 तारीख, कारण 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1707 आणि 1707ला औरंगजेबांचा मृत्यू झाला होता. हा जो मधला कालखंड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा, या कालखंडामध्ये अनेक असे महत्त्वपूर्ण घडामोडी घडून आल्या. हा कालखंड नेतृत्वाच्या दृष्टीनं 3 टप्प्यामध्ये आहे. पहिला आहे छत्रपती संभाजी आणि महाराणी येशूबाई यांची कामगिरी, दुसरा आहे छत्रपती राजारामांचा कालखंड आणि तिसरा आहे महाराणी ताराबाईंचा कालखंड. 1681 ते 1707 हा कालखंड 3 नेतृत्वांचा कालखंड म्हणून संबोधला जातो. छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई. तर आपण या तिसऱ्या घटकाची, मराठ्यांची स्वातंत्र्य युद्ध, याच्यामधला पहिला उपघटक आहे छत्रपती राजाराम यांचा जो कालखंड आहे तो इसवी सन 1689 ते इसवी सन 1700. 1689ला छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला आणि याच्यानंतर मराठ्यांच्या गादीवर छत्रपती राजाराम महाराज आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब बादशहानं मराठ्यांचं राज्य जिंकून घेण्याच्या उद्देशानं मराठा राज्यावर स्वारी केली. परंतु संभाजी महाराजांनी 1689ला या मोगली सत्तेला समर्थपणे तोंड दिलं आणि मराठा राज्याचं रक्षण केलं. यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदानसुद्धा दिलं. छत्रपती संभाजी महाराजांची कैद आणि मोगल बादशाह औरंगजेबाकडून झालेली त्यांची निर्घृण हत्या आणि यानंतर निर्माण झालेली जी परिस्थिती आहे, याच्यामध्ये महाराणी येसूबाई, छत्रपती संभाजी महाराजांचं जे लग्न आहे ते शृंगारपूरचे सरदार पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजसबाई, त्यांचंच नाव पुन्हा येसूबाई असं ठेवण्यात आलं. यांनी अत्यंत मोलाची अशी कामगिरी केली.
1689मध्ये संभाजी महाराजांना कैद झाल्यानंतर अवघ्या एकाच महिन्यात फेब्रुवारी 1689 ते मार्च 1689 छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. आणि अशा बिकट परिस्थितीत सुद्धा एप्रिल 1689मध्ये महाराणी येसूबाई यांनी छत्रपती राजाराम महाराजांची रायगडावरून सुटका केली. 1689ला येसूबाई आणि इतर मंडळींची कैद झाली आणि मराठ्यांच्या स्वराज्याचे जी काही राजधानीचं ठिकाण आहे रायगड, या रायगडावर मोगलांची सत्ता स्थापन झाली. अनेक या घडामोडी मोगली फौज आणि मराठी यांच्यामध्ये या काळामध्ये घडून आल्या. इसवी सन 1670मध्ये राजाराम महाराजांचा जन्म झाला होता आणि याच्यानंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689 छत्रपती राजाराम महाराज या मराठा गादीचे वारसदार बनलेले होते. छत्रपती राजारामांना रायगडावरून सुखरूप पाठवण्यासाठी खंडो बल्लाळ, खंडेराव दाभाडे, प्रल्हाद निराजी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आणि या रायगडावरून निसटल्यानंतर महाराजांनी म्हणजेच छत्रपती राजारामांनी कर्नाटकातील जिंजीला प्रयाण केलं आणि छत्रपती राजारामांच्या रायगडावरून जिंजीच्या प्रवासाचं वर्णन केशव पंडितांच्या जिंजीचा प्रवास अर्थात राजाराम चरितम, मार्टिनची रोजनिशी, मासीर ए आलमगिरी या ग्रंथातून ही माहिती मिळते. आणि या माहितीच्या आधारावर पन्हाळा ते जिंजी हा जवळजवळ 600 मैलांचा प्रवास राजारामांनी केलेला होता. आणि याच्यामध्ये त्यांच्याबरोबर जे विश्वासू लोक होते, प्रल्हाद निराजी, रूपाजी भोसले, बहिर्जी नाईक, खंडो बल्लाळ, चिटणीस निळकंठ मोरेश्वर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. आणि राजारामांना पकडण्यासाठी मुघलांनी सगळ्याच बाजूनी नाकेबंदी केलेली असताना सुद्धा महाराजांनी जिंजी गाठलेली होती. मगाशी मी सांगितलं की जिंजी हे ठिकाण कुठं आहे तर कर्नाटकमध्ये आहे. आणि जिंजीला छत्रपती राजाराम पोहोचल्याची बातमी ज्यावेळेस मुघलांना कळाली त्यावेळेस जिंजी आणि त्याच्या आजूबाजूचा बराचसा प्रदेश
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी बेचिराख करून टाकलेला होता. मुघलांची येणारी रसद सुद्धा संताजी आणि धनाजी यांनी आपल्या गनिमी काव्याच्या जोरावर पळवलेली होती. राजाराम महाराज जिंजीला पोहोचल्यानंतर राजारामाने आपला राज्याभिषेक करून अष्टप्रधान मंडळसुद्धा घोषित केलेलं होतं. त्यामध्ये निळोपंत पिंगळे पेशवा होते, शंकराजी नारायण सचिव होते, शंकराचार्य कालगावकर पंडितराव होते, जनार्दनपंत हनुमंती अमात्य होते, महादजी गदाधर सुमंत होते, रामचंद्र पुंडे मंत्री, खंडोबल्लाळ चिटणीस, खंडेराव पानसंबळ सेनापती इत्यादी लोकांचा अष्टप्रधान मंडळामध्ये समावेश होता. आणि हा जो कालखंड होता की जिथे राजाराम महाराज जातील तेथेच मराठ्यांची राजधानी असं मानलं जायचं. छत्रपती राजारामाच्या काळातली मराठ्यांची जी राज्य यंत्रणा आहे ती अधिक कार्यक्षम आणि प्रभावी असल्याचं आपल्याला दिसून येतं. अनेक ठिकाणी धनाजी आणि संताजी यांनी मोगलांवर छापे घालून मोगल सेनेला पराभूतसुद्धा केलेला हा कालखंड आहे. विशाळ गडावर राजाराम महाराजांनी जिंजी सोडली आणि विशाळगडावर आले आणि मराठ्यांची राजधानी जिंजीसुद्धा मोगलांच्या हाती गेली होती. आणि हा जो जिंजीचा किल्ला आहे तो मोगलांचा मातब्बर सेनापती जुल्फिकार खान यानं जिंकला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठा राज्याची सूत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या हाती आली होती. कारण ज्यावेळेस ही सूत्र राजारामांच्या हाती आली त्यावेळेस मराठ्यांना राजा नव्हता, त्यांना राज्य आणि प्रदेशही नव्हता. अशी प्रतिकूल परिस्थिती होती आणि हे टिकवण्यासाठी छत्रपती राजारामांना सोसावा लागलेला वनवास, सातत्याने होणारा प्रवास, धावपळ इत्यादींमुळं मूळच्याच नाजूक असलेल्या प्रकृतीला राजकारणाची खऱ्या अर्थानं दगदग सोसली नाही आणि प्रकृती स्वास्थ्यासाठी राजाराम सिंहगडावर गेले. आणि 2 मार्च 1700 रोजी सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. आणि मराठा राज्याच्या स्वातंत्र्य संग्रामातील छत्रपती राजाराम यांचं जे योगदान आहे, त्यांची कामगिरी आहे, त्यांचं स्थान आहे, हे एक महत्त्वपूर्ण मराठ्यांच्या इतिहासामध्ये मानलं गेलं. आज आपण याच ठिकाणी थांबतोय. याच्यानंतर याच्या तिसऱ्या घटकामधला जो दुसरा उपघटक आहे महाराणी ताराबाई यांच्याविषयी आपण उद्याच्या तासिकेमध्ये माहिती घेऊ. तत्पूर्वी धन्यवाद.